मरणादी सावध व्हावे, कीर्ती करुणी मरावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया। नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता आसित करी समंशात कंजलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मोरवी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकाल तदपि तव गुणानामिष पारं न याति। नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वहास्य वदनम कथाटोपी क्षमाला दंडक मंडल उधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य बालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पायमा। सेवेला गे सेवक झालो, मरणादी सावध व्हावे, कीर्ती करुणी मरावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया। प्रस्तुत कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण भगवान पांडुरंगाचे लाडके लढीवाळ प्रेमळ भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा अर्थात उपदेशपर या प्रकरणातील 3 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला। विठ्ठल विठ्ठल या अभंगाला, या कीर्तनाला, या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अतिमहत्वाचं आहे। कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणे हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते। आणि आज पूजनीय मातोश्री स्वर्गीय रंजनाबाई गंगाधर वाजे या मातोश्रींच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा 1 दिवसाचा कीर्तन उत्सव, कीर्तन सोहळा, नाम यज्ञ, नाम उत्सव मोठ्या उत्साहात आणि शोकाकुल वातावरणात संपन्न होतो आहे। उत्साह का बोललो आणि शोकाकुल का बोललो? आमची आई जाण्याचं दुःख आहे, हे शोकाकुल आहे, आणि आईला शेवटचा निरोप भगवंताच्या जय घोषात देण्यात येतोय, म्हणून आईला हा उत्साहाचा निरोप आहे। विठ्ठल विठ्ठल या कीर्तनाकरता आपण सगळे या ठिकाणी आलात। उपस्थित वडीलधारी सर्व आई बहिणी, सर्व टाळकरी माळकरी, पुरणगाव भजनी मंडळ, इकडे नाशिकचं संपूर्ण भजनी मंडळ, महाराजांवरती प्रेम करणारे आपण सर्वच मंडळ या ठिकाणी आलात। हार्मोनियम वादक तुम्हालाही वंदन, भारी वाजवता तुम्ही, विनेकरी झाले सुंदर आणले बा, भारी आहेत तुम्ही पण, तुम्हालाही वंदन। हनुमान महाराजांना वंदन। इकडे माझा मित्र पंकज महाराज, तुम्हालाही वंदन। पंकज डॅश महाराज, तुम्हालाही वंदन। सगळ्या तरुण बांधवांना वंदन। या कार्यक्रमाचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलाय ते
आईंनी लेकासारखं सांभाळलेले, जावई असून पण जावयाचा दर्जा न देणारे, माझाच मुलगा आहे अशी मनात ती उदात्त भावना जागृत ठेवणारे असे आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय माझे जीवलग मित्र, उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहेत, कमी वयात आणि कमी काळात ज्यांचा लौकिक आहे, शिव महापुराण करणारे, देवी भागवत महात्म्य करणारे, भागवत करणारे, रामायण करणारे, आहे का नाही, वेगवेगळे महाराज असतात पण हे सगळ्या कथा एकटेच करतात आहे का नाही, असे सुंदर दिगंबर महाराज किरगाडे आणि महाराजांचा सगळा परिवार आहे का नाही, वाजे परिवार, या सर्व लोकांनी दिलेलं मला हे निमंत्रण आणि त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन. कीर्तनाकरता हजर आहेत आदरणीय साठी माऊली, तुम्हाला वंदन. कीर्तनाकरता हजर आहेत. 1 तास आपल्याशी बोलायच्या, सर्वांनी मन लावून ऐका. आणि या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण, अर्थात हे कीर्तन ऐकायला जे काही आता इथं नाही आहेत, ऐका नाही, ज्यांना कार्यक्रम यायला वेळ नाहीत अशी माणसं घरी बसून कीर्तन ऐकणार असा यूट्यूब चॅनल माऊलींचा दास. मोठ्या मोठ्या विद्वान कीर्तनकार महाराज मंडळींची कीर्तनं त्या ठिकाणी शूटिंग झालेली आहेत आणि सध्या आमच्या ज्या क्लिपा फिरतात, व्हायरल होत आहेत महाराष्ट्रभर, ते यांच्याच क्लिपा असतात ते याच चॅनलच्या. त्यामुळे सर्वांनी तो चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून सगळे कीर्तन आपल्यापर्यंत ती पोहोचतील. विठ्ठल विठ्ठल. अभंग संत नामदेव महाराजांचा आहे. ताट बसा सगळे, ताट बसा. अभंग गोड साऊंड सिस्टीम फार छान आहे की नाही. तुम्हाला धन्यवाद, आपलं धन्यवाद राहुल दादा. फाफाळे आहे का नाही, मस्त. तुमचं आडनाव फाफाळे, फक्त कार्यक्रम फाफळून देऊ नका मस्त आहे. चला, अभंग संत नामदेव महाराजांचा आहे आणि या अभंगातील 3ही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून संत नामदेवरायांनी सर्व जीवाला, सगळ्या जगाला उपदेश केलाय की जण हो माई बाप हो, अरे अमूल्य किमतीचा मनुष्य देह, देवांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म, कारण स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतात. ऐकले हा, ऐका. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा. स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतात पण त्यांनाही न मिळणारा असा मनुष्य जन्म आपल्या सर्वांना मिळालाय आणि म्हणून नामदेवरायांनी या अभंगाची सुरुवात केलेली. नामदेव महाराज म्हटले, ऐका, प्रत्येक जण जन्माला आलाय, हो, प्रत्येकाला मरायचंय, बरोबर. कोण कधी जाईल याचा भरोसा नाही. कदाचित आजची रात्र कोणाला तरी काळ रात्र झोप लागू शकते, काळ झोपे लागू शकते. कदाचित आजची दुपार कोणाला तरी करंटी जाऊ शकते. कदाचित उद्या उजाडणारी सकाळ कोणाच्या तरी कुटुंबाला करंटी पांढरी जाऊ शकते. प्रत्येक जण मरायला आलाय, कोण कधी मरल याचा भरोसा नाही. मग मरायच्या अगोदर असं काहीतरी कार्य करा, असं काहीतरी काम करा की तुम्ही केल्यानंतर तुमचे नाव शिल्लक राहतील. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. आणि हा जन्म माणसाने वाया घालू नका. एकमेकांना सहकार्य करण्यात घालवा, आनंदात घालवा आणि ज्या दिवशी वरून निरोप येईल त्या दिवशी सुखाने जगाचा निरोप घ्या, अशा अर्थाचं आहे. आणि अभंगाचा शेवट करताना किती गोड केलं बघा. नामदेव महाराज म्हणतात, देवानी 84 लाख जीव तयार केलेले आहेत. किती आहेत? 84 लाख आहेत, आहे का नाही. सगळे आडवेत. पहा बरं तुम्ही सगळे इकडे मागे पहा. सगळे जीव देवाने आडवे तयार केलेले आहेत, एकाला सुद्धा बोलता येत नाही, सगळे आडवेत. बोला बरं तुम्ही सगळे 1 मिनिट माझी. कुत्र याच्या डोकं आपटू का? मग बोला ना तुम्ही काहीतरी. कुत्र कसं आहे? आडवं. बैल आडवा, गाढव आडव, म्हैस, मांजर, माणूस, माणूस उभा आहे का नाही. माणूस उभा आहे. काही काही माणसं दिसायला उभे आहेत, असायला आडवेत. अशी आडवे येतात, कार्यक्रमात बंद पडतो लगेच. आडवे आले आहे का नाही. हा, जनावर दिसायला आडवे आहेत पण वागायला सरळ आहेत, आहे का नाही. मांजर नावाचं आहे की बघा, मांजर कुठंही सोडा बिनचूकरित्या घरी येतोय, आहे का नाही. असायला आडवय पण वागायला कसं आहे, सरळ आहे. तसे माणसं काय काय दिसायला सरळ आहेत, असायला सरळ आहेत, पण काही काही असे आहेत दिसायला सरळ आहेत, अशा टोप्या घालतात कडक, आहे का नाही. आमच्यांनी फटलो की टोपी पाहतो मी, पाय पडू देत नाही मी कोणाला. आले का डायरेक्ट पाय चिरवतो का, एवढी कडक टोपी धारदार, पण वागायला कायम आडवे. लग्न मोडतील, द्राक्ष बागाला फावरं मारून देतील, आहे का नाही, बंद पाडायचा कार्यक्रम करतील. नामदेवराय म्हणतात, देवाने 84 लाख जीव तयार केलेले आहेत, सगळे आडवेत पण 2 जण फक्त उभे आहेत, एक वृक्ष आणि दुसरा मनुष्य. म्हणून नामदेवराय म्हणतात, या जन्माने माणसाची सेवा देवाची करता येऊ शकते माणसाला. जवळ सकळ सिद्ध आये, हात चालाव या पाय, तव तू आपुले स्वहित पाय. तीर्थयात्रा जाया चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला. याच पायाने तीर्थयात्रा करता येते, याच हाताने भजन करता येतं, याच तोंडाने भजन करता येतं, टाळ्या वाजवता येतात हाताने, ऐकणे. म्हणून नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे मनुष्य जन्म, पण सर्व जन्माहुनी उत्तम, म्हणून जन्म घालू नये वाया. विठ्ठल विठ्ठल.
पंचांगाच्या सुरुवातीला एक प्रश्न आहे बघा. आज रंजना आईचं वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण. बॅनर असा छापलाय नवनाथराव, 1 नंबरला प्रथम पुण्यस्मरण नाव आहे आणि मध्यभागी नाव आहे यांचे वर्ष श्राद्ध कार्यक्रम. वरती आईचा फोटो आहे, खाली माझा फोटो आहे. पुढे आहे का नाही? आहे. वरती 1 नंबरला काय कृष्णा भाऊ? प्रथम पुण्यस्मरण. आणि इथं काय? वर्ष श्राद्ध कार्यक्रम. वरती आईचा फोटो, खाली माझा फोटो. प्रथम पुण्यस्मरण म्हणजे आईचं आणि वर्ष श्राद्ध म्हणजे ते खालच्याच का? दोन्हींचा अर्थ एकच आहे का नाही? दोन्हींचा अर्थ एकच आहे. प्रथम म्हणजे 1, वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय? तर श्रद्धा यंती इति श्राद्धा. म्हणजे काय? आता ही आई वारली, आईच्या सगळ्या घरातल्या परिवाराने, आदरणीय दिगंबर महाराजांनी त्यांच्या सगळ्या परिवाराने आईवरती श्रद्धा ठेवली. योग्य ब्राह्मण काकांना बोलवलं, मला बोलवलं, तुम्हाला बोलवलं, आचारी बांधवांना सांगितलं, साऊंड सिस्टीम वाल्यांना सांगितलं, गायक वादकांना सांगितलं. म्हणजे रंजना आईवरती श्रद्धा ठेवून जो विधी मार्ग केला याचं नाव श्राद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल. आता प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय ऐका. प्रथम म्हणजे 1, पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. एखादी व्यक्ती जर वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली गुरुजी त्या दिवशी तिथी काय होती? म्हणजे दशमी होती का एकादशी, सप्तमी होती का अष्टमी, नवमी होती का दशमी, चतुर्थी होती का पंचमी, अमावास्या होती का पौर्णिमा, काय तिथी काय होती? आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे याचं नाव प्रथम पुण्यस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. गेलेल्या व्यक्तीची गेलेल्या दिवसाला आठवण करणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे याचं नाव पुण्यस्मरण आहे. स्मरण म्हणजे आठवण. पंचांगाच्या भाषेनुसार हे बा ब्राह्मण काका पुढे बसलेत. पंचांगाच्या भाषेनुसार प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस असं म्हणण्याची प्रथा आहे. आपण म्हणतो का नाही, पुण्यसलीला गोदावरीच्या तीरी, पुण्यसलीला त्र्यंबक नगरी, तसं प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस म्हणतात. आणि मग आणि जुन्या शब्द आहे. आपण कसं म्हणतो, आमच्या रंजना आईचं वर्ष श्राद्ध आहे, तुमच्या ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा, आठवणीत ठेवा. तसं या जुन्या लोकांना आताचे शब्द येत नाही महाराज, दिगंबर महाराज. मग ते जुने लोक त्यांचा शब्द वापरतात. स्मरण. आमच्या घरी कार्यक्रम आहे, तुमच्या स्मरणात असू द्या. आमच्या नातीचं लग्न आहे, तुमच्या स्मरणात असू द्या. आमच्या नातीचा साखरपुडा आहे, तुमच्या स्मरणात असू द्या. आमच्या घरी जागरण गोंधळ आहे, तुमच्या स्मरणात असू द्या. स्मरण म्हणजे आठवण. गेलेल्या व्यक्तीची गेलेल्या दिवसाला आठवण करणे याचं नाव पुण्यस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. आज आईंचं वर्ष श्राद्ध, आज आईंचं पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे कीर्तनाचं आयोजन समस्त वाजी परिवार आणि किरकाडे परिवार आणि त्यांचा सगळा समस्त हा परिवार या सर्व लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे. एक वाक्य सांगतो तुम्हाला. ज्याची आई वारली दादा, ज्याचे वडील वारले, त्याच्या जीवनातल्या सुखाचा समुद्र कायमचा कोरडा होऊन जातो. ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसतो, पण तुमच्या आमच्यातून गेलेली ही पाडासारखी म्हातारी आई या जन्मात पुन्हा कधीच दिसणार नाही. झाकल्या घटीचा दिवा. याचा अर्थ काय होतो? दिव्याची वाट तोपर्यंत चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे. पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विझवावं लागत नाही, ती आपोआप विझते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते. रंजना नावाची ज्योत 1 वर्षापूर्वी मावळली, ती आता परत कधी तेवणार नाही. झाकल्या घटीचा दिवा. आई वारली, जगातले नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद होऊन जातात. वडील वारतात, प्रेमाचे धागे दोरे कायमचे तुटून जातात. असंच एक वाक्य बघा. अगरबत्ती लावू नका, ऐका नाही, ऐका. आयुष्यात राहत असताना ज्याची आई जाते ना, ज्याचे वडील जातात, त्याच्या जीवनातल्या सगळा समुद्र कायमचा कोरडा होऊन जातो. प्रेमाचे धागे दोरे तुटून जातात, नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद होऊन जातात. ज्याचे वडील जातात, आपल्या ज्याचे वडील जातात ना दादा, त्यांच्या आयुष्यातले नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद होतात, ते परत कधीच उघडले जात नाही. आणि ज्याची आई मरण पावते, त्याच्या जीवनातले धागे दोरे कायमचे तुटून जातात. प्रेमाचे धागे दोरे कायमचे तुटतात, ते परत कधी जुळत नाही, परत ते कधी एकत्र येत नाही. त्याचा गुंतागुंत होऊन जातो, शेवटी ते कापून वेगळे करावे लागतात, ते परत कधी एकत्र येत नाही. आई गेली, विषय संपला. वडील गेले, विषय संपला. एक वाक्य बघा. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो, तो अंधार
किती व्होल्टेजचे दिवे, मरकुरी बल्ब, हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार आहे. तसंच आई गेल्याचा हा अंधार 1 वर्षापूर्वी मावळलाय. आता तो अंधार कधी बुजल्या जाणार नाही आणि कधी दिवस सुखाचा उजाडला जाणार नाही. नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद झाले. आता उरल्या त्या फक्त आठवणी. म्हणा गेले दिगंबर, म्हणा गेले दिगंबर ईश्वर विभूती. ओ गेले दिगंबर ईश्वर विभूती. ओ राहिल्या त्या कीर्ती जगामाती जगामाती. राहिल्या त्या कीर्ती जगामाती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या जगामाती. ओ राहिल्या त्या कीर्ती जगामाती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगामाती. राहिल्या त्या कीर्ती जगामाती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. ओ राहिल्या त्या कीर्ती जगामाती जगामाती. राहिल्या त्या कीर्ती जगामाती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. ओ राहिल्या त्या कीर्ती जगामाती जगामाती. राहिल्या त्या कीर्ती जगामाती. ऐका नाही, गेले दिगंबर ईश्वर विभूती. आता आई परत येणार नाही. आमचे मोहन दादा, आमचे मीनाताई यांच्या जीवनातल्या आई नावाचा समुद्र कायमचा आटला, सुखाचा समुद्र. त्यांच्या बाबतीमध्ये अशी अवस्था आहे वर्षापासून. बांधिल्या पेंदीचा तुटला शियाळा. बांधिल्या पेंदीचा सुटला शियाळा. तृण रानो माळा पांगले से. तृण रानो माळा पांगले से. बांधिल्या पेंदीचा सुटला शियाळा. एखाद्या मोठ्या पेंदीचा भारा मळ्यातून एखाद्या बाईनं डोक्यावरती आणावा. सोसाट्याचा वारा सुटावा आणि तो पेंडीचा भारा खाली पडावा आणि ती दोर तुटून जावी. तो आळा तुटावा आणि ते सगळं रानोमान गवत पांघरतं की नाही, पसरतं की नाही, त्याप्रमाणे तृण रानोमाळा पांगले से. बांधिल्या पेंडीचा सुटला शियाळा. नाथ्याचा दरवाजा कायमचा बंद होऊन गेला. आणि एक अजून सांगतो दिगंबर महाराज, आपण नेहमीच लोकांना सांगतो पण यांच्याकरता सांगतो, ऐका. ज्यांचे वडील वारले ना, त्यांची आई वारली तेव्हा त्यांना किंमत कळते. जिवंतपणे कुठल्याच व्यक्तीची किंमत माणसाला कळत नाही. आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत व्यक्तीची किंमत माणसाला कळत नाही. जेव्हा वडील जातात, आई जातात, त्यावेळेला या जगात लोकांची किंमत एकमेकांना कळत असते. आई वारली की सख्खा भाऊ बोलायचा बंद होतो, पहिला चटका.
बायको नीट बोलत नाही दुसरा चटका, बहीण दिवाळीला ओवाळायला येत नाही तिसरा चटका. आणि जेव्हा एखादा वाईटातला वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतो ना, इथून मागे वाईट प्रसंग आले नव्हते का? आले होते. तेव्हा आई जिवंत होती, वडील जिवंत होते, त्यामुळे आलेले वाईट प्रसंग ते तिकडच्या तिकडं निस्तरायचे, ते आपल्यापर्यंत येऊ देत नव्हते. पण आई वडील वारल्यामुळं ते प्रसंग आपल्यापर्यंत आलेत, आपल्यापर्यंत पोहोचलेत. आणि ते प्रसंग झेलवण्याची ताकद आपल्यात नसल्यामुळे आपण आई वडिलांच्या फोटोकडे पाहून रडतो काय, भिंतीवर डोकं आपटतो काय, त्या फोटोला काय मिठ्या काय मारतो, कवटाळतो काय. तेव्हा उरतात त्या फक्त आठवणी 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 आणि फक्त फोटो, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. विठ्ठल विठ्ठल त्याच्यामुळे आज वर्ष झालंय आई कुठं दिसत नाही. समजा या मीनाताई जर कधी माहेरला आल्या, थोडा आवाज द्या रिप्लायला, जर कधी माहेरला आल्या तर तोंड भरून आई बोलत होती, कुशीत घ्यायची, प्रेमानं गप्पा मारायचे, दोघं बहीण भाऊ एकमेकांना भेटायचे. पण आज 1 वर्ष झालं आई कुठं दिसत नाही, आईचा फोन येत नाही. घरातले सगळे लोक फोनवरती बोलतात, भाऊ बोलतो, भाऊजाई बोलते, वडील सगळे, घरातले सगळी माणसं बोलतात, पण आईचा आवाज कधी फोनवर येत नाही. आज 1 वर्ष झालंय. कुठे गेला तो आवाज? इतक्या लांब गेला, इतक्या लांब गेला. त्या आवाजाची आणि त्या आपली भेट परत कधी होणार नाही. ऐकणे, झाकलिया घटीचा दिवा, जशी दिव्याची वात जोपर्यंत दिवा तेल आहे तोपर्यंत राहते, पण तेल संपलं की दिव्याच्या वातीला विझवावं लागत नाही, ती आपोआप विझते. तसं त्याचप्रमाणे आज आई गेल्याचं दुःख या कुटुंबावरती आहे. परत आई आता येणार नाही. फार लांब गेली, फार लांब गेली, इतक्या लांब गेली. फार कष्ट आईचे असतात. हाडाचे काढं, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पळणा आई वडील आपल्यासाठी करत असतात. पण जिवंत असेपर्यंत त्यांची किंमत लोकांना कळत नाही, गेल्यानंतर किंमत कळते. म्हणून तर सगळ्या लोकांना माऊलींचा दास युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला माझं आव्हान आहे, जिवंतपणी त्यांची भरपूर सेवा करा आई वडिलांची. मेल्यानंतर 10व्या श्राद्ध नाही घातले तरी चालतील, पाप लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल आज या रंजना आई मातोश्रींच्या श्राद्धाच्या निमित्तानं आदरणीय पूजनीय श्री दिगंबर महाराजांनी दिलेलं मला हे निमंत्रण आहे. त्यांच्या निमंत्रणाचा मान स्वीकारून या कीर्तनाकरता मी आज हजर आहे. जाताना काही गोष्टी मी आपल्या पुढे ठेवणार आहे. सध्या लोक जी मरतात ना बाबा, फक्त 3 कारणामुळे मरतायत. 4थं कारण आता ऍड केलंय मी. हे 4 कारण आहेत, फक्त 4 कारण आहेत. या 4च कारणामुळे लोक सध्या मरतायत दिगंबर महाराज. फक्त 4 कारण आहेत. कोणती कोणती राहुल दादा? पहिलं कारण अटॅक, दुसरं ऍक्सिडेंट, आणि तिसरा व्यसन, आणि 4थं आत्महत्या. अशी 4च कारण आहेत जग सोडायला. बाकी 5वं कारण नाही. असलं तर मला सांगा साठी महाराज, मी उद्यापासून लोकांना सांगत जाईल. अटॅक पायी सध्या लोक मरतायत. अटॅक रोग नाही, तो आजार नाही, किंवा तो काहीच नाही. मग तुम्ही कुठल्या डॉक्टरांना विचारा, तुमचे जर कोणी मित्र असतील डॉक्टर, किंवा इथं कोणी आलेला असेल तर त्यांना तुम्ही विचारा अटॅक रोग आहे का? अजिबात नाही. मग अटॅक काय येतो माणसाला? जास्त टेन्शन, अति ताण, ओव्हरलोड चिंता, अति डिप्रेशन झालं की मेंदूला ताण पडतो. आणि मेंदूला ताण पडला की मेंदूची विचाराची पातळी, कॅपॅसिटी डायरेक्ट संपून जाते, म्हणजे 0% होते. आणि मेंदूची विचाराची पातळी एकदा संपली का शरीरातला बीपी हायलो होतो. आणि शरीरातला बीपी हायलो झाला की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या मूळ ज्या 3 रक्तवाहिन्या असतात त्या ब्लॉकेज होतात. कोणाची 20% ब्लॉक, कोणाची 30% ब्लॉक, कोणाची 80% ब्लॉक, काहींच्या 80% ब्लॉक. आणि त्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला आणि पुरेसा होत नाही. आणि रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला न झाल्यामुळे प्रचंड घाम येऊन तडफडून तडफडून माणसं मरतात. आणि त्याला आपल्याकडे याला अटॅक आला असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अटॅक हा रोग नाही किंवा तो आजार नाही. हे बघा, इथं बसलेले सगळे माणसं, सगळ्या बाया, सगळे टाळकरी, जर तुमची कोणाची इच्छा असेल मला अटॅक यावा तर ऐकून ठेवा. मला म्हणजे मला नाही, तुम्हाला. काही म्हणशी तुला का, लगेच येऊ दे, कीर्तन करून मग जाय. तुम्हाला जर अटॅक यावा अशी जर इच्छा असेल तर सोपा उपाय. शेजारच्या घरात भांडण झालं का आपण टेन्शन घ्यायचं ना, अटॅक येऊन मरायचं. पण उभ्या आयुष्यात कधीच अटॅक नाही आला पाहिजे अशी जर तुमची इच्छा असेल ना महाराज, तर एक सोपा उपाय बघा. चाणक्य नीतीमध्ये गोड वाक्य महाराज, लय गोड वाक्य. काल काय झालं आपल्या आयुष्यात अजिबात आठवायचं नाही. उद्या काय करायचंय हे सकाळी दात घासल्यानंतर पाहू, पण आज काय करायचं याच्यावरती पूर्ण लक्ष द्या, फोकस करा. उभ्या आयुष्यात माणसाला कधी अटॅक येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. या 2 जणी बहिणी बरं का, या 2 जणी म्हणजे तुम्ही नाही, उदाहरण चाललंय.
या दोघी जणी सख्या बहिणी आहेत. कोणत्या कोणत्या? चिंता आणि चिता अशा दोघी बहिणी आहेत. आणि दोघींना नवनाथ महाराज दोघींना देवाने एकच काम दिले दादा. कोणतं काम? जाळणे. फक्त फरक एवढाच आहे, एक जिवंत माणसाला जाळते आणि एक मेलेल्या माणसाला जाळते. जिवंत माणसाला जी जाळते तिचं काय नाव आहे? चिंता. आणि मेलेल्या माणसाला कोण जाळतं? चिता. बरं इकडे बघा एक मिनिट. चिता एकदाच जाळते हनुमान महाराज, परत परत जाळीत नाही का? जाळती सोळेवाडीला. चिता पुन्हा पुन्हा चालती का विनेकरी बाबा? तुम्हाला कधी असा कोणाला फोन आलता का मोहन भाऊ? कधी असा तुम्हाला फोन आलता का? किंवा तुम्हाला कधी असा फोन आलता का? सगळ्या बाया तुमच्याकडे फोन आहे आता का? दिगंबर महाराज तुम्हाला कधी असा फोन आलता का? कसा? नमस्कार नमस्कार, काय म्हणता? काही नाही. मग ते सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या आजोबांना पेटवायचा कार्यक्रम ठेवलाय, तुम्ही त्यांना पेटवायला. आज कुठं झालं? आलता तुम्हाला असं फोन? अजिबात नाही. चिता एकदाच जाळते, पण चिंता पावलो पावली जाळते, मिनिटा मिनिटाला जाळते, सेकंदा सेकंदाला जाळते. नवे नवे संध्याकाळी पलंगावरती आपण झोपलो की आपल्या डोक्यात जी सुरू होते तिचं नाव चिंता. चिंता चिता समत ख्याता बिंदू मात्र विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. म्हणून चिंता करून चिता रचण्याची वेळ येऊ नये एवढ्या करता मधला पर्याय काढा. सगळा काळ तुमचा चिंतनात घालवा. म्हणा म्हणा. सांगा. बरोबर. म्हणजे घालवावा. चिंतनात माणसाने वेळ घालवा. चिंता करणं टाइमपास करू नये. पहिला मुद्दा संपला. अटॅक पायी लोक मरतात. दुसरा मुद्दा आहे ऍक्सिडेंट पायी सध्या लोक मरत आहेत. काय गाड्या चालतात बरं का, वाजे आणि वाज्यांचे पाहुणे. कसल्या कसल्या गाड्या चालतायत. कुत्र्याच्या मौतीनं लोक सध्या मरत आहेत. खरंय का खोटंय बोला? कसल्या कसल्या. पूर्वी ऐका ना सगळे इकडे बा. हे बाळ कोणाचं? मांडीव नाही तर मला देऊन टाका. ऐका इकडे बा. पूर्वी रस्त्यावरती कुत्रे मारायचे. कुत्रे कोण मारायचं? कुत्रे मारायचे. आता कोण मरतं माहिती का रस्त्यावर? माणसं मरतात. माणसं. महाराज कोण मरतं रस्त्यावर? माणसं. ऐका ना, पूर्वी रस्त्यावरती कुत्रे मारायचे, आता सध्या रस्त्यावरती कुत्रे मरतात. मी एवढ्या 4-5 वर्षात महाराज फक्त एक कुत्र मेलेलं पाहिलं रस्त्यावर. फक्त एक. कोरोना झाल्यानंतर असा माळशेतचा घाट चढून वरती येत होतो कल्याण मार्गे नगरला चाललो होतो, तर रस्त्यात ते घाट चढल्या एक हॉटेल आहे, त्याच्या पुढे एक काळं कुत्र मरेल होतं महाराज. 4-5 वर्षात एवढं एकच कुत्र पाहिलं मी 5-6 महिन्यापूर्वी. पण माणसं इतके मेलेले पाहिलेत. एक जण असा धडकेल पाहिला मी, असा निभार धडकला होता, त्याचा मेंदू असा उडत चालला होता रस्त्याने. ऐकणे असा निभार धडकला होता. कुठला होता काय माहिती. ऐकणे किती माणसं मरत आहेत रोज. आपण पेपरला वाचतो, टीव्हीला पाहतो. ऐकणे व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, स्नॅपचॅटला वगैरे वगैरे शेअरचॅट काय काय उदाहरणं येतात महाराज आपल्या डोळ्यापुढं. कुत्र्यांची जागा माणसांनी घेतली आणि माणूस जर रस्त्यावरती मेला तर लोक सरळ सरळ बोलतात, हा कशाच्या मौतीने मेला? कुत्र्याच्या मौतीने मेला. गाड्या चालवताना नीट चालल्या पाहिजे. ध्यानात ठेवा. सगळे आलेले पाहुणे, सगळ्या बाया, सगळे माणसं जरा थोडंसं जरा आहे का नाही पाय खोटी घालीत जा. गाड्या चालवताना जरा सावकाश चालवत जा. घरी आपली बायको वाट पाहते, पोरग वाट पाहते, बहीण वाट पाहते, आपलं बाळ छोटं वाट पाहते, लोकांचं बाळ आहे आपली बायको ती आपली वाट पाहते. हे सगळे लोक डोळे भरून आपली वाट पाहतात. याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. तुमच्या वडिलांना, तुमचे वडील रात्रीचे उठतील, माझा बाळ रोज 10 वाजता येतो, आज 12 वाजले खबर नाही आला. तुमची बायको उठेल, अजून माझ्या नवऱ्याची गाडी अजून आली नाही. तुमचं बाळ उठेल, अजून पप्पा घरी नाही आला. तुमची बहीण उठेल, अजून दादाची गाडी दिसत नाही. पण सगळे ध्यानात ठेवा, माफ करा राग आला तर. तुमच्या वडिलांना काय माहिती माझ्या पोराची चिरफाड चालू आहे सिव्हिल हॉस्पिटलला. तुमच्या बायकोला काय माहिती माझ्या कपाळाचं कुंकू रात्री अपघातामध्ये गेलं. तुमच्या बहिणीला काय माहिती माझी साडी चोळी कायमची संपली. तुमच्या भावाला काय माहिती भाऊ म्हणे का पाठिंबा गेला आता कोणी नाही. काय तुमच्या भावाला माहितीये. तुमच्या बाळाला काय माहिती आता माझा पप्पा मला कधीच कुशीत घेऊन झोपणार नाही. जरा जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. एखाद्याची जरी आज गाडी कमी झाली तरी त्याची बायका पोरं मला आशीर्वाद देतील आणि त्यातून आयुष्यभर मी सुखी राहील. गाड्या चालवताना सावकाश चालवा. ऍक्सिडेंट पायी जाणार नाही. आणि तिसरा मुद्दा आहे व्यसनापायी सध्या लोक जात आहेत.
तुम्ही लोकांचे चेहरे पा येतात तुम्हाला हार घालायला लोक. तुम्हाला तर लई येतात माझ्यापेक्षा कथेमध्ये. हा मग मोकार असे राहते मी पाहिले ते फोटो. हा ना काय काय एक आलता मला आई हार घालायला असा घापक्यानं वास आला वांटी व्हायला झाली पण मला आहे का नाही. गुटखा तंबाखू खाऊन कोण आतमध्ये जखमा तयार होईल काही काहींच्या तोंडात. आपण कसं हा करतो आ त्याला आ नाही करता येते आतमध्ये अशा जखमा व्हायले जखमा गुटखा तंबाखू खाऊन खाऊन आहे का नाही. सिगारेट बिड्या गांजा फुकून फुकून फुफ्फुस खराब आहेत काही काहींची. झोपा नाही याला रात्रभर खॉक 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 ऐकाने घरातले सुनामुळे राग राग करतात. ऐकाने गोळ्या औषधं खाऊन खाऊन काही काहींचे किडनी डॅमेज आहेत. दारू पिऊन पिऊन काही काहींचे लिव्हर खराब आहेत. इतक्या गोळ्या खातात काही काही माणसं इतक्या गोळ्या खातात. ध्यानात ठेवा सगळे इकडे बा. काही काहींना गोळ्या किती भाकरी किती भाकरी अर्धी चपाती आणि गोळ्या या आवडले का थोडी ते काय जनावराच्या गोळ्या आहे का त्या अशा खातात महाराज गोळ्या. एक वाक्य ध्यानात ठेवा. एक गोळी बघा पेन किलर नावाची ती गोळी काही झालं का लोक तीच गोळी खातात. हातपाय चावायला लागले डोकं दुखायला लागलं अंग दुखायला लागलं तीच गोळी खातात. तुम्ही किती गोळ्या खा ती नाईस गोळी अशी पेन किलर तुमचं किती ठणकणार अंग ती गोळी तुम्हाला 10च मिनिटात नीट करते. मग ती गोळी जर तुम्हाला 10च मिनिटात नीट करत असेल तर तुमच्या किडनी डॅमेज करायला त्या गोळीला किती वेळ लागेल. गोळ्या औषधांपासून लांब राहा म्हणजे व्यसनापासून लांब राहा. कमी वयात जगाचा निरोप घेणार नाही. आणि शेवटचं वाक्य आत्महत्या. ध्यानात ठेवा सगळी माणसं. जर काही मानसिक संतुलन बिघडलं घरात नवरा बायकोचे वाद झाले काही थोडंफार कर्ज झालं तर याच्यावर एकच उपाय. इकडे बा कोणाचे फोन यायला लागले तर एकच उपाय स्विच ऑफ करा फोन 10-12 दिवस कुठेतरी निघून जा. पण चुकीचा निर्णय घेत जाऊ नका. एवढ्यात लई लोक आत्महत्यापायी निघून चालले. राग हा फक्त 15 मिनिटाचा आहे. रागाचे 15 मिनिटं सांभाळा 10च मिनिटात 15च मिनिटात कार्यक्रम होत राहतो महाराज आहे का नाही. तेवढे रागाचे 15 मिनिटाचा सांभाळाल तर लई मोठ्या संकटामधून वाचाल. आणि तेवढे रागाचे 15 मिनिटाचा नाही सांभाळाल तर लई मोठ्या संकटात या मागच्या लोकांना म्हणजे बायको पोरांना टाकून जाल. म्हणून राग सांभाळा. विठ्ठल विठ्ठल या चारच
मरणादी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. असं काहीतरी कार्य करा. मायक लक्ष द्या, याचा आवाज चिरुकतोय बरं का, आवाज जरा थोडं नॉर्मल करा. ऐका, कमी वयात असं काहीतरी कार्य करा, असं काहीतरी काम करा का तुम्ही गेल्यानंतर तुमचे नाव शिल्लक राहतील. माझ्याकडे पण एक मिनिट. काही काही माणसं असे वारलेत का त्यांची आजही लोकांना आठवण येते. ती आपली कोणीच नव्हती. इकडे बघा, तुम्हाला मी त्यांची नावं सांगतो. चांगली माणसं म्हणून सांगतो. ते राजकारण बिजकारण गेलं खड्ड्यात, पण तुम्हाला मी चांगल्या लोकांची नावं सांगतो. इकडे बघा, काही काही माणसं अशी वारलेत का त्यांची लोकांना आजही आठवण येते. कोण कोण येते? बाळासाहेब ठाकरे कधीच मरायला नव्हते पाहिजे. महाराज, बाळासाहेब ठाकरे इज ए नॉट अ जॉक. खतरनाक माणूस. देव नव्हते, पण देवापेक्षा कमी नव्हते. उदाहरणार्थ विलासराव देशमुख कधी मरायला नव्हते पाहिजे. आर आर पाटील कधी मरायला नव्हते पाहिजे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब कधी मरायला नव्हते पाहिजे. स्वर्गीय कोण APJ अब्दुल कलाम 10वी नापास होते. अग्निपंख नावाची त्यांची कादंबरी आहे, झापड उडून टाकणारी कादंबरी आहे. कधी मरायला नव्हती पाहिजे. 10वीला असताना धडा होता स्मशानातील सोनं. तो धडा ज्या कादंबरीवरती आधारित होता ती कादंबरी फकीरा अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली आहे का नाही. अण्णाभाऊ साठे कधी मरायला नव्हते पाहिजे. अजून कोणीतरी राहिले यांच्या वय, सुषमा स्वराज, अरुण जेटली, हे फार, गोपीनाथरावजी मुंडे साहेब, काय माणसं होती महाराज. हे लोक कधी कोणाला उभारले नाही. विलासराव देशमुखांचं भाषण सुरू झालं बरं का, इकडे म्हणा, तर त्यांच्या भाषणाला त्या विरोधी पाकड्याची जरी माणसं असली विरोधी पक्षाची, त्या पाकड्यावर तर खळा खळा हसायचे बा. एवढा चांगला माणूस होता, आहे का नाही. अटल बिहारी साहेबांचं भाषण तर भाषणच होतं बा. त्यांच्या जिभेवर कोण होती माहिती का बसेल? कोण होती? सरस्वती. त्यांचं भाषण असं होतं बाबा. त्यांची एकदा बिहारला सभा झाली. आता बिहार म्हणजे लालू प्रसादांचा भाग. माझ्याकडे पण नीट ऐका बरं का, नाही तर अर्धवट ऐकून वाढवा करशाल आणि त्याला मला गुतून ऐका. इकडे बा, आता ते बिहार म्हणजे लालू प्रसादांचा भाग. आता 2 सभा होत्या अटल बिहारींच्या. एक दिवस फक्त मध्ये गॅप होता आणि त्या गॅपमध्ये लालू प्रसादांची सभा होती. अटल बिहारींची सभा झाली आणि दुसऱ्या दिवशी लालू प्रसादांची सभा. लालू प्रसाद काय म्हणले माहिती का? अटल बिहारीचं काय काम, माझ्या भागात येऊन सभा घ्यायची. संपली सभा. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अटल बिहारींची सभा. अटल बिहारी काय म्हणले? लालू प्रसाद, तुम्ही फक्त बिहारी आहे, मी अटल बिहारी आहे. काय भाषा होती महाराज लोकांची, आहे का नाही. किती भारी माणूस, आहे का नाही. जोक नाही महाराज. हे जे रस्त्यांच्या जे काही संकल्पना आहे की नाही आता, हे समृद्धी समृद्धी वगैरे, हा समृद्धी महामार्ग या अटल बिहारी साहेबांची कल्पना आहे. जेवढे रस्त्याची कामं आज महाराष्ट्रभर भारतभर सुरू आहेत की नाही, हे त्यांच्या काळातल्या संकल्पना आहे. ते आज पूर्णत्वात जात आहेत. ते कधी मरायला नव्हते पाहिजे, आहे का नाही. गोपीनाथराव मुंडे, ज्या पुरीला बाप नाही तिचा बाप, जिला आई नाही तिची आई, जिला भाऊ नाही तिचा भाऊ, असे फार चांगले नाते निभावणारा माणूस गोपीनाथराव मुंडे आज महाराष्ट्राचे 3ऱ्यांदा मंत्री असते. कधीच मरायला नव्हते पाहिजे. हे लोकांचे नाव मी का घेतले? यांचे नाव आजच्या अभंग ते काय, यांचे नाव ज्ञानेश्वरी ते काय, मग यांचे नाव गाथ्यामध्ये का, मग यांचे नाव मी काल घेतले. हे लोक कधी कोणाला उभारले नाही. हे लोक कधी कोणाला वाईट बोलले नाही. आणि जरी एखादा शब्द यांच्याकडून भाषणात सुटला असेल तर तो शब्द ज्याला लागला होता त्याच्या तोंडावरून त्यांनी हात फिरवला होता. भाषण संपल्यावर पाठवून हात फिरवला होता आणि सांगितलं होतं, भाऊ तुझा बाप आणि माझा बाप एक आहे, तुझी आई माझी आई एक आहे, आपण दोघं एकाच बापाचे आणि एकाच आईचे, झालं गेलं इथंच विसरून जा, आता लगेच नव्याने सुरुवात करा. हे लोक आजही जिवंत आहे. म्हणून असं काम आपणही करा. काय काम करा सगळ्या बाया? तुम्ही सुद्धा एक काम करायचं, तुम्ही सुद्धा एक काम करायचं. इकडे बा, जर कधी आता समजा कार्यक्रम झाला, सगळे ऐका, जर आता कार्यक्रम झाला, तुम्ही आता नाशिकला किंवा येवल्याला किंवा आपापल्या गावी तुम्ही निघाले, तर रस्त्याने जाताना तुम्हाला उन्हामुळं गरम झालं, तुम्ही एखाद्या हॉटेलात गेले, ज्यूस प्यायला बसले, रस प्यायला बसले गोराळावरती, तेवढ्यात तुमच्या समोरून एखादी गरीबाची बाई जाताना दिसली. पायात चप्पल नाही, अंगात साडी कस्तरी चुरगळलेली आहे, पायात चप्पल नाहीये, ऐका डोक्यावरती काहीच नाही, केस विस्कटलेले, चेहरा सुकलेला आहे, आसरू सुकलेले, पोटा पाण्यासाठी फिरतीये, अशी जर दिसली तर हाक मारून बोलून घ्या. 10 रुपयाचा रस तिला पाजा. एखाद्या गरीबाचा पोरगा दिसला, हाक मारून बोलवा, 10 रुपयाचा रस त्याला पाजा. भर उन्हात आणि गरजेच्या वेळी तुम्ही त्यांचा आत्मा शांत केल्यामुळे त्यांच्या तोंडातून जो काही शब्द बाहेर पडेल तो तुमच्या लेकरा बाळांसाठी लाख मोलाचा आशीर्वाद ठरेल. ही गोष्ट मेल्यानंतर जिवंत राहण्याची, हे प्रत्येकाने सांभाळा. सगळ्या बाया तुम्ही इकडे बा, आता मागं देवी तुमच्या आणि तुम्ही सगळ्या इकडे पहा. नवरात्रामध्ये तुम्ही 9 रंगाच्या साड्या घालतात की नाही सगळ्या बाया? बाया आम्ही का तुम्ही सांगा ना फटाफट, घालतात की नाही तुम्ही? आहे तुम्ही 9 रंगाच्या नाही, तुम्ही 18 रंगाच्या घाला. मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्या बाजूने.
ऐका, सकाळच्या पूजेला वेगळी साडी, संध्याकाळच्या पूजेला वेगळी साडी, 18 रंगाच्या साड्या घाला, पण तुम्हाला देवी भेटलच याची गॅरंटी नाही. तुम्ही गेल्या तरी गडावर म्हणतोय मी, आहे का नाही. पण त्या नवरात्रीच्या काळामध्ये दसऱ्याच्या आत एखाद्या गरीबाच्या बाईला, गरीबाच्या पोरीला आणि गरीबाच्या पोराला तुमच्या कपाटातली एखादी चांगली साडी, चांगला ड्रेस जर दिला तर देवी नवरात्र संपायच्या आत देवी भेटवल्याचा आनंद तुमच्या घरच्यांना सगळ्यांना होईल. म्हणून ही गोष्ट मेल्यानंतर जिवंत राहण्याची आहे. म्हणून प्रत्येकाने या गोष्टी सांभाळा. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून मरावे. असं काहीतरी कार्य करा, असं काहीतरी काम करा. उत्तमाची उगे कीर्ती मागे, उत्तमाची उगे कीर्ती मागे, उत्तमाची उगे कीर्ती मागे, उत्तमाची उगे कीर्ती मागे, उत्तमाची सरे, उत्तमाची उत्तमाची उरे कीर्ती मागे. मरायच्या अगोदर असं काहीतरी कार्य करा, असं काहीतरी काम करा का तुम्ही गेल्यानंतर तुमचे नाव चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत राहतील. इकडे पहा ना, आता 19 फेब्रुवारीला एका अवताराची जयंती आहे बर का. कोणाची जयंती आहे? एका अवताराची जयंती आहे. आणि तो अवतार काही साधा सुद्धा नव्हता, 11वा अवतार देवाचा. देवाचा कितवा अवतार? 11वा. तोय बी रुद्र अवतार. ज्या पोरीला बाप नाही तिचा बाप, जिला आई नाही तिची आई, जिला भाऊ नाही तिचा भाऊ, अनाथांचा कैवारी, अजून काय गोरगरिबांचा वाली, रयतेचा राजा, आणि सगळ्या लोकांना समान नागरी कायदा करणारा जगातला पहिला अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मनाचं आवाहन, मानाचं विनम्र अभिवादन, सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो विठाल. आणि माणसाला दोनच गोष्टी फक्त माणसापासून दूर करतात. कोणत्या गोष्टी? इकडे बा. माणसाला दूर करण्याची फक्त दोन गोष्टी आहेत महाराज. फक्त दोन गोष्टी नाते तोडतात. कोणत्या कोणत्या? एक आपली जीभ आणि दुसरं म्हणजे पैसा. ज्याला कायम नातं टिकवायचं ना त्याने या गोष्टी कायम सांभाळायच्या. जीभ घसरून द्यायची नाही, कोणाची निंदा करायची नाही, आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखेल असं कधी बोलायचं नाही, आपल्या बोलण्यामुळे कोणाच्या हृदयाला खड्डा पडेल, स्क्रॅच पडेल, वेदना होतील असं कधी बोलायचं नाही. ध्यानात ठेवा, कधीच नाही. साच आणि मावळ असं बोलण्याचा प्रयत्न करा. साच म्हणजे खरं बोला, मऊ म्हणजे मवळ बोला, नाही तर आपल्या वाचून कोणाचं काही थांबलंच नाही. जीभ सांभाळा. आणि दुसरी गोष्ट पैसा. नातं टिकवायचं असेल तर कधीच व्यवहार करायचं नाही. व्यवहार आला, पैसा आला का नातं तुटलं समजा. विठाल विठाल. त्याच्यामुळे लोकांचा विचारच करायचा नाही. एक वाक्य अजून तुम्हाला सांगतो इकडे बा. कोण लोक? कोण? ज्याला आपण आवडतो ना, इकडे बा, ज्याला खूप काही करायचंय ना, एवढं बाजूला कर भाऊ, ज्याला खूप काही करायचं ना कमी वयात आणि कमी काळात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायची. लोक काय म्हणतील इकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. रस्त्याने हत्ती चालला म्हणजे कुत्री भुकत राहतात. हा, कुत्र्याने भुंकत राहायचं आणि हत्तीनं चालत राहायचं. आणि जर का हत्ती थांबला, कुत्र्यांची छाती बघत आम्ही हत्ती थांबवला, एवढा मोठा आवड प्राणी आम्ही थांबवला. त्याच्या